अंधाराने काट टाकले आणि उजेड दिसू लागताच किलबिल होऊ लागली. पण रातकिड्यांची किरकिर अजून तशीच आहे आणि इकडं पक्षी गडबडून उठत आहे. लहानपणी पाहिलेल्या रॉकेटचं कुतूहल अजूनही मला तितकंच आहे. जेव्हा दिसेल तेव्हा मान वर करून पाहत असते. 2 दिवसाच्या पावसानंतर वातावरण थोडंसं नरम गरमच आहे आणि त्यामुळे मला काही थंडी जाणवत नाही आहे, म्हणून मी बाहेर निघाली फिरायला. फिरत असताना जे जे दिसल ते कॅमेऱ्यात टिपायची माझी सवय आता झाली आहे. आता हे पक्षी मस्तपैकी उडत आहे आणि बघा तुम्हाला आज सूर्य दाखवते. अगदी आभाळ नाही, काही नाही आहे, अगदी छान पद्धतीने सूर्य असा मोठा मोठा दिसत आहे आणि उगवलेला आहे. माझ्या मनात आलं की आज एवढा मोठा सूर्य म्हणजे नक्की सूर्याचा बड्डे तर नाही ना, म्हणजे 1 वर्षांनी मोठा तर नाही ना झाला. इतका क्यूट दिसत होता ना की असं वाटत होतं जसं काय एखादा नवरदेव नाही का हळद लावल्यानंतर असा मस्तपैकी दिसतो उजळलेला, अगदी त्या पद्धतीने तसाच, पण खूप पिवळं, पण त्याचं रोजच्यापेक्षा जास्त जाणवत होतं मला आज. नमस्कार माझ्या मैत्रिणींनो. माझा 1 दिवस व्हिडिओ पडला नव्हता, तर अशी काही गोष्ट नव्हती की माझा व्हिडिओ झाला नव्हता किंवा काही कारण होतं, असं नाही. तर काइंड मास्टरमध्ये असा प्रॉब्लेम झाला होता की जेव्हा व्हिडिओ मी सेव्ह करायला जायची त्यावेळेस एक्सपोर्ट व्हिडिओ डेक इन इट फेल अशा पद्धतीने यायचं आणि मी विचार करायला लागली बहुतेक हे काइंड मास्टरमध्ये बहुतेक खूप व्हिडिओ झाले असतील, त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम झाला असेल. म्हणून रोज जे व्हिडिओ मी करायची ना ते डिलीट केले. पण माझे जे याचा व्हिडिओ राहायचा इंट्रोचे व्हिडिओ, मला ते जे दरवेळेस काय करायचे, प्रोफाईल पिक चेंज केली का मग मला त्याच्यामध्ये सुद्धा चेंज करावं लागल यासाठी मी ते जपून त्याच्यातच ठेवलेलं ते. पण ते पण जाईल या भीतीने मी कधी ते डिलीट केले नाही. मग काय केलं, ते फक्त तेवढं त्याच्यामध्ये होतं आणि मग मी व्हिडिओ एडिट केला, पूर्ण एडिट केला, मस्त त्याला छानपैकी व्हॉइस वेअर सगळं काय दिलं, म्हणजे जसं बनवते मी दरवेळेस तशा पद्धतीने बनवला. आणि मग झालं, मग ज्या वेळेस मी सेव्ह करायला जायची त्यावेळेस यायचं एक्सपोर्ट व्हिडिओ डेक इन इट फेल असंच यायचं. आता काय करावं गड्या, एकदा सेव्ह करून पाहिला, 2दा सेव्ह करून पाहिला, ते सारखं तसंच यायचं. म्हटलं काइंड मास्टरमध्ये व्हिडिओ बनवताना नेहमी काही ना काही तक्रार चालूच राहते, आपण काय करू, हे अनइन्स्टॉल करून टाकू. मग अनइन्स्टॉल केलं, पुन्हा दुसरं काइंड मास्टर म्हणजे की घेतला. आता माझे ते सगळे इंट्रो वगैरे सगळं गेलं होतं आणि पुन्हा मी इन्स्टॉल केलं, पुन्हा ती व्हिडिओ एडिट केली, व्हिडिओ एडिट केली, पुन्हा आवाज वगैरे सगळं काय व्यवस्थित दिलं आणि पुन्हा सेव्ह करायला गेली, पुन्हा तेच प्रॉब्लेम, एक्सपोर्ट व्हिडिओ डेक इन इट फेल असंच यायचं. म्हटलं आता काय करावं गड्या. मग या संदर्भात मग म्हटलं आधी तरी व्हिडिओ बघितले असते ना तर माझे हे बाकीच्या फाईल तरी सेव्ह राहिले असते. पण मग मी त्या संदर्भात काय केलं, इतर गोष्टी तपासायला लागले, असं काही झालं बा यूट्यूबवर. आणि मग त्या संदर्भात बरेचसे व्हिडिओ होते, सगळं करून पाहिलं, ते ज्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या ते सर्व करून पाहिलं. त्याच्यामध्ये ते एक्सपोर्ट ॲज काइंड फाईल हे सुद्धा यूज करून पाहिलं, ट्रान्सपोर्टचा पण वापर करून पाहिला. त्याच्यामध्ये म्हटलं माझे तर जास्त काही लेअर पण नाहीये. ज्या 2 क्लिप हे आपण बनवताना जे क्लिप ग्राफिक लावलेलं जातं ते फक्त सुरुवातीला 1-2 ठिकाणीच लावलं होतं. म्हटलं अरे तेव्हा आता काही झालं, म्हटलं मी आज तर काही विशेष म्हटलं ह्या व्हिडिओमध्ये टाकलं पण नाही म्हटलं आणि व्हिडिओच का बनवू नाही राहिला. आणि मग झालं 2दा असं झालं, जवळजवळ मला वाजले 11 हे एडिट करताना, म्हणजे 2दा एडिट केला होता मी. आणि मग शेवटी मग मी VN मेकर घेतलं, डाउनलोड केलं आणि मग सर्व क्लिप त्यामध्ये नुसत्या टाकल्या मी आणि पाहिलं ते सर्व व्यवस्थित चालतंय का. आणि मग माझी काही ताकद राहिली नाही ती व्हिडिओ बनवायची
आणि म्हटलं जाऊ दे, उद्या काही टाकायचं नाही, आपण आता नंतर टाकूया जर झाला तर. आणि बस त्या दिवशी मी काय तो व्लॉग माझा काही पडलाच नाही. तर अशी ही ह्या काइन मास्टरनी गंमत केली. आणि मग त्याच्यानंतर माझी हिंमतच होत नाही पुन्हा व्हिडिओ क्लिप टाकून बघावा आणि पुन्हा व्हिडिओ बनवा. पण इकडं मला काय हो राहिलंय, तर हे दुसरं ॲप आहे एडिटचं, त्याच्यामध्ये मला आता हे पुन्हा म्हणजे नवीनच हातामध्ये नाही आहे ते आपल्या ते शिकण्याचं. ते बनवताना पण भरपूर वेळ लागतोय मला करायला. पण जे माझं आता काइन मास्टर एकदम हातात बसलं होतं खूप, त्याच्यामुळं ते मस्तपैकी चालायचं. तरी मी लोगो पण वापरत होते, असं नाही की लोगो वापरत नव्हते की काही दुसरा मी काइन मास्टर यूज करत होते, असं पण नाही. एकदम ओरिजिनल मी करत होते, तरी असा प्रॉब्लेम झाला. तर मग आता व्हीएनच्या मी करते जे व्हिडिओ जे आहे, आता हे दुसरा ॲप इन्स्टॉल केले त्याच्यामध्ये, तर आता थोडासा प्रॉब्लेम होतो, लवकर पटपट होत नाही, कारण इकडचं सगळं वेगळी सिस्टीम, तिकडची वेगळी सिस्टीम. तरी पण आता करते. पण बाकीचे तर आता हे मी जे मस्तपैकी बाकीचे एक्स्ट्रा आवाज लावायची, एक्स्ट्रा साऊंड वगैरे हे काय देता येणार नाही, कारण इकडचं तर वेगळंच आहे सगळं. तर अशी ही गंमत झाली होती माझी. ओरिजिनलमध्ये व्हिडिओ सुद्धा करून सुद्धा असा प्रॉब्लेम असा माझा झाला होता. चला आता घेते मी बाकीचं सगळं आवरून. आता मटकीची भाजी मी तुम्हाला खूप वेळा दाखवली करून, त्याच्यामुळे मी ते आता सध्या दाखवत नाही करू. पण हा परवाच्या दिवशी आणलेली कोथिंबीर आम्ही आदल्या दिवशीच वापरून टाकली होती. आणि त्याच दिवशी बाजार होता आणि म्हटलं आता चला ही बाजाराची कोथिंबीर काढून मस्तपैकी आता बनवूया. आणि कोथिंबीरशिवाय खरंच काही ना करू पण वाटत नाही. कोथिंबीर असलं तरच खरंच ते पूर्णत्व वाटतं ते स्वयंपाकाला, कोथिंबीरशिवाय नाही. पण तरी पण आता ते सवय लावून घेतलेली, असं काही नाही की फार म्हणजे कोथिंबीरशिवाय होतच नाही असं पण नाही. म्हटलं बाई कसला वास येतोय, गॅस तर नाही मोकळा, सारखा वास येत होता. ते मळी कुणी टाकली त्याच्यात तो वास येत होता. आणि मला असं वाटत होतं की वासच येतो का कुठला येतोय काय माहिती, गॅसचाच येतोय का काय. चला आता मी तो मसाला वगैरे आता नेहमीप्रमाणे हे आपलाच मसाला आहे. कांदा खोबरं मी आधी सगळं मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे आणि ते तेलामध्ये चांगलं तेल सुटेपर्यंत मी त्याला छानपैकी तळून घेणार आहे. म्हणजे तळल्यासारखंच करणार आहे, त्याला तेल सुटेपर्यंत त्यांना परतून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर काय कोथिंबीर टाकून आपली मटकीची भाजी आणि बाकीचे मसाले. मग मसाल्यामध्ये काय लाल मिरची, हळद, मिरची आणि धणेपूड हे एवढं टाकणार आहे. आणि मग काय तर शिजण्यापुरतं थोडंसं पाणी आणि झाली भाजी. तसं मी ना आता हा कुकर आहे नाकाकडनंच घेऊन आले मटकी शिजवायला. मला आहे ना तसा खूप उशीर पण झाला होता ते मटकी शिजवण्यासाठी. म्हटलं माझा कुकरचा आहे ना नकोच, म्हटलं ते सारखं काय होतं ते 10 वेळा रिंग काढ आणि 10 वेळा बदला, त्याच्यापेक्षा ना मी आकाचं घेऊन येते म्हटलं आणि करून मग तिच्याकडनं घेऊन आले. आणि मग काय मटकी लगेच शिजली, जास्त वेळही लागला नाही, 15-20 मिनटामध्ये तर कुकरही झाला. आणि इकडं आता लगेच आता मटकीची भाजी झाली. आता इकडे लगेच मी चपात्या घेते करून. चपात्या काय इनमिन 2 करायच्या. आता जेरीला काय जेरी इकडे येत पण नाही, त्याच्यामुळं मग मी काही तिच्यासाठी करत पण नाही. आली तर मग करते आणि नाही आली तर मग बाकीचे होते ते कावळ्यांसाठी. आता कावळ्यांना तर मी माझ्याच घासातले देणार आहे. तर कावळे पण काही जास्त खात नाही, 1-2 घास खाल्ले का जातात. मग बाकीचे ते कुत्रेच इतके जमा होतात ना, मग सारखे त्यांचे ते कुत्र्यांचे भांडणं आणि ते हे राहतं. त्याच्यामुळं मग मी ना माझ्या याच्यातूनच ते काही द्यायची ती तिला कावळ्याला चपाती दे. झालं आता काय ज्वारीचं पीठ मी कधीच म्हणजे पीठ नाही ज्वारीचं दळण मी कधीच करेल, पण अजूनही म्हणजे दळायला देऊ नये राहिले. कारण आहे ना गव्हाचं पीठ आहे ना अजून म्हणजे निम्मा डबा झाल्याशिवाय म्हटलं द्यायचंच नाही. कारण काय खूप दिवसही ते गव्हाचं पीठ ठेवू नये. आणि मग मी एकदा ज्वारीची भाकरी करायला लागले का मग ज्वारीचीच भाकरी कारण मग ते गव्हाकडे मी करेल दुर्लक्ष. आणि कधी पण पीठ घेताना आहे ना म्हणजे लावायच्या वेळेस मी असं स्वतंत्र डिशमध्ये काढून घेत असते आणि पुन्हा चाळून आहे ना ते पिठात टाकते. वासरू इतकं क्यूट आहे ना, पण ते येतच नाही अगं. सोमत त्यांचं वासरू त्यांनी ते आलेत ना, मी इकडं वासरू घेऊन आले ते.
म्हटलं हे वासरू किती क्यूट आहे. अका कालवड आहे का वासरू आहे ग? गोरा आहे, गोरा आहे. लई घाबरत ते असं. मला आहे ना असं जवळ घेऊ वाटत त्याला, पण ते येतच नाही जवळ. पपया का बघू का मी? पपया कसं काय पिकतीन ग? अजून कच्च्याचे, बारीकच आहे, अजून डोळा पडायचा आहे ना. पण आका कावळे ठेवणार नाही बरं का. अगं कावळे ठेवणार नाही बरं का, तेव्हाच टोचे मारती. लक्ष द्यावं लागेल तुला. हे लय बारीक आलंय का अक्का? हे काय आहे असं? खराब आहे पण फोडून पाहिजे का आतून? आणि त्याची मेहनत असे फोडायला. हे तर एक पपईचं झाड आहे आणि मी पण लावलेलं पपईचं झाड. याला पण कळे आलेले आहे बघा, मस्तपैकी कळे आलेले. आणि याला पपया आता येतील, एका मागं एक पिकायला लागले का रे. एकदा पपई पिकायला लागली ना, एकदा पपई पिकायला लागली ना, याड्यासारखे पिकत आहे. माझ्या इथं पण मी लावलेलं आहे ना. हा ते गोर आहे, त्याच्या का बघत हे भुकत आणि ते भुकत आहे. हा हे पपईचं झाड इकडचं बघा. कोणतं हे का? एक एक वाळलं ग ड्रॅगन फ्रूट. का बरं नाही येणार? येतात ना बाई. मग विकीच्या घरी कस काय आले? मग विकीच्या घरी कस काय आले? त्याला एवढं पाणी नाही लागत अक्का, पाणी नाही लागत जास्त. ते लवकर नाही फुटत बाई, त्याला टाइम लागत हो फुटायला. 6 महिने फळ उशिरा राहत ते. आता आपल्याच सोनीनी त्यांनी केलंय, त्याच्यामुळं आम्ही इकडं म्हणजे त्यांनी दिलं, मग आम्ही लावलंय. इकडं पण बाग लावलाय. चला आज रविवारचा बाजार आणलेला आहे काकांनी. आणि मागच्या आठवड्यात काका इथं नव्हतीच, काकाही नव्हती, नाकाही नव्हती. त्याच्यामुळं मी होत्या त्या भाज्यामध्येच सगळा स्वयंपाक म्हणजे बनवायची. एवढं काही विशेष नाही. कधी इडली, कधी डोसा, कधी काय. चालतं काकांनी दिलंय. आता बाजार घेऊन चाललंय. कधी इडली, डोसा, वेगवेगळे पदार्थ पण होत होते. तसं पुरला बरं का बाजार. कारण एवढं एक भाजी आपल्याला एवढी खपत नाही, ती डिवायडेड होती. एक करायची ठरली तरी. तर एवढा बाजार गुरुवारचे बरे. आता हे सफरचंद होती, काका नाही सांगितले, गिलके घेऊन आलेत. किती वेळा भजी करायची, एकदाच खाऊन कंटाळा येतो. एकदा खाल्लं म्हणजे बस. वाटाणे आले बाजारात, म्हणजे आता पावभाजी बनवायला छान. गाजर पण आलेली आहेत, गाजर पण आणलेली आहेत. हे अक्का आता ही पावभाजी बनवायची म्हटल्यानंतर पाव कुठून आणायचे असा पण एक प्रश्न आहे. कोथिंबीर आता होती शेतामध्ये, पण तिला बारीक आहे ना, त्याच्यामुळे घेऊन आले काका. तांदूळशाची भाजी दरवेळेसच आणता, काय करा आता भाजीला. मला आहे ना, मला मेथी आणि शेपू खायची नाही आहे असं. म्हणजे मी आता करते ना दवाखाना, त्याच्यामुळं सांगितलं डॉक्टरने की मेथी आणि शेपू खायची नाही, कारण त्याने आणखीन पित्त होतं त्याच्यामुळं. आणि गोळ्या, भरपूर गोळ्या होऊ राहिल्या, काय करावं असं झालं. बाजार आणि मागच्या आठवड्यात तर काय बाजार केलाच नव्हता. काकांना त्यांना पुण्याला जायचं होतं, तेव्हा रविवारीच भरपूर बाजार आणून दिला होता, म्हणजे भाजीपाला आणून दिला होता. आणि फ्रीजचं कसं जातं ते, याला मस्तपैकी झाकण पण मिळालं आहे, त्याच्यामुळं आता काही सुकत नाही. तर पहिल्यांदा ना त्याला झाकण नव्हतं ना, तर ते भाज्या खूप सुकायच्या. त्याच्यामुळं मग मी म्हणजे जास्त दिवस ठेवतच नसायची त्या फ्रीजमध्ये. आता आहे ना भरपूर दिवस टिकतं येते असे. आणि मग तेव्हा भरपूर त्यांनी बाजार आणला होता, त्याच्यामुळं काही हेच नव्हतं. आणि शिवाय गुरुवार होता मला तो एक, आणि त्याच दिवशी आले ते. चला मग
काय आता काय व्लॉग. चला मग, चला तुम्हाला कसं वाटलं जरूर कमेंट करा.